धनंजय साहेब, चहा. थँक्यू. साहेब, तुम्ही मला ज्याच्यावर नजर ठेवायला सांगितली होती ना, त्याचं त्या केसमध्ये 100% कनेक्शन आहे साहेब. हे दोघं कोण आहेत? नवरा बायको असते साहेब, म्हणून भांडण करत आहेत. मॅटर जरा सिरियस दिसतंय. हां, गॅस संपला असेल. हे दोघं नवरा बायको नाही आहेत. काय? पण तुम्हाला कसं माहीत साहेब? माझा सिक्स सेन्स सांगतोय. नाही साहेब, तुम्ही काही म्हणा, पण ते नवरा बायकोच आहेत. नाही, खरं सांगतो, मला ना एक एकदा ना असा प्रश्न पडतो की मी त्यांची खरंच मदत करतोय की त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतोय. पण असा निगेटिव्ह विचार का करताय तुम्ही? अहो सारंग सर, तुम्ही इतकं चांगलं काम करताय म्हणून तर मी पण तुमच्यासोबत आले ना मदत करायला. नाही, तुम्ही फार चुकीचा विचार करताय. बरं, तुम्ही शांत व्हा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हा घ्या चहा. घ्या. थँक्यू. मी धनंजय. मला असं वाटलं की मी तुमची मदत करू शकतो, म्हणून म्हटलं येऊन विचारूया. तुम्ही दोघं नवरा बायको आहात ना? हां, सॉरी. इट्स ओके. नाही, आम्ही नवरा बायको नाही आहोत. ताई, ते रिकामं कप ह्याला द्या, ते घेऊन जातील. घे. नको तिकडे बडबड. मी सारंग मेंदळे नमस्कार. आणि या सुशीलाजी. नमस्कार. नमस्ते. ॲक्च्युली आम्ही एका केस संदर्भात चर्चा करण्यासाठी इथे भेटलोय. केस म्हणजे? केस म्हणजे लोकांचे जे मोडणारे संसार असतात, उद्ध्वस्त होणारी कुटुंब असतात, त्यांना आम्ही सावरतो. तेच आमचं काम आहे. आणि आत्ताच आम्ही एका केस संदर्भातच बोलत होतो, नवरा बायकोचं भांडण. तुम्ही खरंच मदत करू शकता आमची? म्हणजे गुंता सोडवणं मला आवडतं. माझं काम आहे ते. तुम्ही मला सांगू शकता. मी पण तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती समजून घ्यायला तयारच नाही. आणि खरं तर आता त्यांचं लग्न कसं टिकवायचं यावर चर्चा करत होतो आम्ही. वा, खूप वर्षांनी इतकं चांगलं काम करणारी माणसं मला भेटली. मी सत्य शोधून लोकांची मदत करतो, तुम्ही नाती जुळून लोकांची मदत करता. छान. एक विचारू? विचारा. म्हणजे तुम्ही मला जे आता सांगितलं त्यावरून मला असं वाटतं की तुम्ही त्या बाईंना रस्त्यात भेटला होतात, बरोबर? हो, बरोबर. एक सजेशन देऊ का? म्हणजे डोंट माइंड, ऑफेंड होऊ नका. पण कसं आहे, कुठल्याही बाईला आपल्या संसाराबद्दल रस्त्यात किंवा भर चौकात चर्चा करायला आवडत नाही. तिला तुम्ही तिच्या कम्फर्ट स्पेसमध्ये भेटलं पाहिजे. तुम्ही जर तिला तिच्या कम्फर्ट प्लेसमध्ये भेटलात तर ती मोकळेपणाने तुमच्याशी बोलू शकेल, ओपन अप होईल तुमच्याशी. तुम्ही त्या बाईंना त्यांच्या घरी जाऊन भेटलं पाहिजे. हो सर, त्या दिवसभर गुरुकुलमध्ये काम करतात आणि कधी कधी रात्री तिथेच थांबते तिथल्या मुलांना सांभाळण्यासाठी. उत्तम. मग त्यांना गुरुकुलमध्ये जाऊनच भेटा. कसं आहे, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या वर्क स्पेसमध्ये भेटलं की तो कम्फर्टेबल असतो, कारण वर्क स्पेस त्याच्या ओळखीची असते, आजूबाजूची माणसं त्याच्या ओळखीची असतात. त्यामुळे मला असं वाटतं की ती बाई तिच्या गुरुकुलमध्ये तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकेल. ट्राय करून बघा. हा विचार आपण केलाच नव्हता. तुमचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे. तुम्ही काय काम करता? मी डिटेक्टिव्ह आहे, डिटेक्टिव्ह धनंजय. डिटेक्टिव्ह? नाही, म्हणजे खरेखुरे डिटेक्टिव्ह? नाही, कारण मी आजपर्यंत डिटेक्टिव्ह हा फक्त सिनेमामध्ये बघितलाय किंवा वेब सिरीजमध्ये, झी5 वर.
सध्या तुम्ही कुठल्या केसवर काम करताय? चालू आहे एक, थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, पण तेही रहस्य जाल सुटेल. ते जाऊ द्या, तुमची केस लवकर सुटेल ही मी प्रार्थना करतो. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. भेटू. चहा थंड होतोय. हो, हे डिटेक्टिव्ह तर जाम भारी आहेत. अहो, तुम्ही त्यांचा नंबर का नाही घेतला? आपल्याला मदत झाली असती ना. हां करत. कुठे गेले? अरेच्छा, हे डिटेक्टिव्ह असेच असतात. एक मिनिट. तू हिला त्या देवळातल्या पायऱ्यांवर पुन्हा सोडून येतेस का? कपडे वगैरे घेतलेस का बघू? अगं नाही, पाण्याची बाटली, छोटा खाऊचा डब्बा वगैरे. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, ताण वगैरे लागेल बाळाला म्हणून म्हटलं. मग बॅग का लपवलीस? बघू बॅग, बघू जरा काय बॅग मध्ये. हा ही बोला ना. बोला काय बोला. सापडली का पर्स तुझी? किती वेळ लागतोय तुला? आपण पिकनिकला चाललोय का? सीए आणि वकील तिथे वाट बघतायत आपली. उशीर होतोय. हो, पर्स सापडली आहे. मी लगेच आलेच, 5 मिनिटात आले. आता मला घाई आहे म्हणून सोडते तुम्हाला. पण आल्यावर मी बघणार आहे तुमच्याकडे. तुमच्या दोघींचं ना काहीतरी वेगळंच सुरू आहे, मला माहिती आहे. अमृता, माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही. हा, बघून घेईन तुम्हाला. मोनिका काकूने बॅग चेक केली असती तर? खरंच आज वाचलोय आपण, पण आपल्याला खूप सावध राहावं लागेल आता. जाऊ दे, चला उशीर होतोय. ऐक ना, छान आहे, मस्त मस्त सांगतोस. म्हणजे सांगताय तुम्ही, पण 8 वर्षापूर्वी एक अपघात घडला होता. तारीख मी तुम्हाला सांगितली. हां, ट्रेन खाली कोण आलं होतं? 8 वर्ष झाली हो साहेब, पण ती रात्र विसरण्यासारखी नाहीच. खूप पाऊस पडत होता आणि त्याच धोधो पावसात बेळगावच्या ट्रेन खाली एक भीषण अपघात झाला होता. हो ना, तेच विचारतोय. अपघात झाला होता. नीट आठवून सांगा, टेन्शन घेऊ नका. आता अपघातात कोण गेलं? बाई की बुवा? पुरुष की स्त्री? अपघात तर मोठा होताच, पण मला जेवढं आठवतंय त्या ट्रेन खाली एक बाळ आणि एक माणूस सापडला होता. नीट आठवतंय ना तुला?